जयूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की कांदा कसा साठवायचा. आता इथे मी तुम्हाला दाखवत आहे कांदा पावडर कशी करायची. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या. बरेच जण सांगतात की ताई आमच्या पावडरमध्ये गोळे गोळे तयार होतात पावडर तयार करताना. तर तसे गोळे आपले होऊ नये म्हणून त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ती ट्रिकसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. उन्हाळ्यामध्ये अशी पावडर तयार करून घ्यायची आणि मग आपण तिला वर्षभर भाजीमध्ये वापरू शकतो, ग्रेव्हीमध्ये वापरू शकतो. आता इथे मी कांदे घेतलेले आहेत. कांदे 2 प्रकारचे येतात. जे सुरुवातीला नवीन कांदे येतात ते लाल कलरचे असतात आणि जे कांदे नंतर येतात भुऱ्या कलरचे तो रांगडा कांदा असतो. तर आता इथे मी रांगडा कांदा घेतलेला आहे. लाल कांद्याची पावडर ही गुलाबी येते, रांगडा कांद्याची पावडर ही पांढरी येते. आता इथे कांदा घ्यायचा आणि कांद्याचं जे हे वरचं देठ आहे ना, हे देठ आपल्याला असं खालून घ्यायचं आहे, खालून कट करायचं आहे. त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगत आहे. आता असं कट करून घ्यायचं आणि वरची जी त्याची लेअर आहे ती लेअर आपल्याला काढून घ्यायचा, मागचा भाग काढून घ्यायचा आहे आणि असं वरची जेवढी पातळ पातळ लेअर आहे ती काढून घ्यायची, खराब जी आपल्या उपयोगाची नाही. तुम्ही कितीही कांद्यांची पावडर बनवू शकता, जेवढी तुम्हाला आवश्यकता आहे तेवढी. 2 किलो, 4 किलो, 5 किलो. आता इथे कांदा मी असा खोल कापून घेतला होता. त्याचा फायदा आपल्याला असा होतो की आपण ज्या स्लाईस करतो, स्लाईस करताना आपल्याला अगदी पातळ करायच्या आहे. जितक्या पातळ करता येतील तितक्या पातळ स्लाईस करायच्या आहेत, जेणेकरून आपला कांदा पटकन सुकेल. आणि आपण जे खोल असं त्याची कापून घेतला होता आतला भाग, त्यामुळे आपण ज्या स्लाईस बनवतो त्या अगदी अशा मोकळ्या मोकळ्या होतात. मी तुम्हाला आता करून दाखवत आहे की स्लाईस बघा आपल्या कशा छान मोकळ्या होतात. अगदी जास्तीत जास्त बारीक कापण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही जर जाड जाड स्लाईस कापल्या तर कांदा वाळायला भरपूर असा वेळ लागेल. हे बघा, एक एक पाकळी अशी छान मोकळी होते. म्हणून आपण कांदा कापताना जो वरचा भाग असतो तो असा खोल कापायचा आहे. तुम्ही किती कांदे कापले त्यानुसार तुम्ही ताटामध्ये किंवा कापडावरती, प्लॅस्टिक पेपरवरती कांदा सुकवू शकता. आता मी इथे बघा तुम्हाला ताटामध्ये पण टाकून दाखवत आहे आणि हे आपल्याला उन्हात ठेवायचं आहे. ताटामध्ये असा कांदा छान पसरवून घ्यायचा आहे. मी जास्त प्रमाणात कांदे कापलेले आहेत, त्यामुळे मला ताटात ठेवायला जमणार नाही. तर मी इथे एक प्लास्टिकची शीट अंथरून घेतलेली आहे आणि त्यावर पूर्ण असा कांदा पातळ पातळ पसरवून घेतलेला आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला जितका पातळ पसरवता येईल तितका पातळ पसरून घ्यायचा आहे. आता संध्याकाळ झालेली आहे. संध्याकाळपर्यंत हा कांदा बऱ्यापैकी सुकलेला आहे. आता हा कांदा मला जवळजवळ 3 ते 4 दिवस अगदी कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचा आहे. कांद्याचा आवाज ऐका. असा आपला कांदा सुकला पाहिजे आणि मग आपण याला स्टोअर पण करू शकतो. मी इथे बघा 2 डब्यांमध्ये ठेवलेला आहे. हा एअरटाईट कंटेनर आहे माझा. याचा पण आवाज ऐका. मस्त असे कुरकुरीत आपले कांदे सुकलेले आहेत. आता मी ह्याच्या कंटेनरमध्ये ठेवलेले आहे. हे मी बिर्याणीसाठी किंवा चिवड्यामध्ये तळून टाकण्यासाठी असे साईडला ठेवून घेतलेले आहे एअरटाईट कंटेनरमध्ये. आणि ही जे साईडला आपण ठेवलेले आहे याची मी पावडर करून घेणार आहे. तर चला आता आपण पावडर कशी करायची ते बघूया. आपल्याला आता मिक्सर बाउलमध्ये कांद्याचे जे स्लाईस आहेत ते भरून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला लावून फिरवून घ्यायचे आहे. तुम्ही जर एकसारखं मिक्सर फिरवलं तर त्यामध्ये गोळे तयार होतात, त्याला ओलसरपणा येतो. तर सर्वात महत्त्वाची टीप इथे मिक्सरला भांडं लावलं की आपल्याला मिक्सर हे कंटिन्यू फिरवायचं नाही आहे, थांबून थांबून फिरवायचं आहे. तरच आपली पावडर अशी छान सुटसुटीत तयार होते. गाळण्याने आपण गाळून घेणार आहोत आणि जो जाडसर असा आपला चुरा निघालेला आहे वरचा, तो परत आपल्याला मिक्सरच्या बाउलमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि परत त्यामध्ये थोडे असे स्लाईस मिक्स करत जायचे आहे.
आणि मिक्सरला लावून पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे. बघा अशी छान पावडर आपली तयार होत आहे. बघा मस्त अशी पावडर तयार झालेली आहे आणि ही पावडर आपण वर्षभर स्टोअर करू शकतो. भाजीला पण पटकन अशी यूज करता येते. आता मी इथे काचेची बॉटल घेतलेली आहे आणि तुम्ही प्लास्टिकसुद्धा घेऊ शकता, पण शक्यतो काचेची असली तर उत्तमच आहे. आता यामध्ये मी अशी पावडर भरून घेणार आहे. बघा घाईगर्दीच्या वेळेस आपल्याला कांदा कापायला वेळ नसतो आणि मग अशा वेळेस आपला वेळ वाया न घालवता पटकन 2 चमचे पावडर घातली की आपली भाजी रेडी होते. आपण जी बरणी वापरणार आहोत तिला उन्हामध्ये आधी छान सुकवून घ्या आणि मग त्यामध्ये आपली जी पावडर बनवलेली आहे ती पावडर भरून ठेवायची आहे. आपल्याला खूप घाई वगैरे असली किंवा अचानक पाहुणे आले तर आपल्याला कांदा न कापता ही पावडर वापरून अशी मस्त चमचमीत भाजी बनवता येते आणि विशेष म्हणजे त्या भाजीची चव ही खूप वेगळी असते. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आपण हॉटेलमधून आणलेली भाजी खात आहोत. तर पुढील भागामध्ये मी तुम्हाला भाजी कशी बनवायची, तो कांदा पावडर कसा यूज करायचा ते पण दाखवणार आहे. तर परत भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तर पटकन लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ सेव्ह करून ठेवा.